भाजपची लोकसभेची दुसरी यादी जाहीर। दुसऱ्या यादीत महाराष्ट्राच्या 20 जणांचा एकूण 72 जणांची घोषणा। महायुतीचं जागावाटप होण्याआधी भाजपची 20 नावांची घोषणा। मुंबई उत्तरमधून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर। मुंबई उत्तर पूर्वेतून मनोज कोटक यांचा पत्ता कट, त्यांच्या जागी मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांची वर्णी। पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचं खासदारकीचं तिकीट भाजप कुणाला देणार याबाबत अनेक चर्चा होत्या। अखेर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तिकीट तर अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांनाच सलग दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर। राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता लोकसभा उमेदवार होतो हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतो। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या 400 पारमध्ये अहमदनगरचा मोठा वाटा असेल। अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुजय विखेंना विश्वास। नागपूरमधून अपेक्षेप्रमाणे नितीन गडकरी यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत समावेश, तर एकनाथ खडसेंनी पक्ष सोडल्यावरही रावेरमधून रक्षा खडसेंना पुन्हा एकदा उमेदवारी देत भाजपनं त्यांच्यावर दाखवला विश्वास। नागपूर विमानतळावर नितीन गडकरींचं जल्लोषात स्वागत। नागपुरातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात गडकरींचं स्वागत। तिकीट मिळण्याबाबत थोडी धाकधूक होती, मात्र आपण केलेली विकास कामं तसंच जनता आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास यामुळे तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली। रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। प्रकृती अस्वास्थ्यामुळे अकोल्याचे विद्यमान खासदार आणि माजी मंत्री संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपकडून तिकीट जाहीर। खासदार रामदास तडस यांना वर्ध्यातून तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर। संधीचं सोनं करून पक्ष वाढीसाठी मदत करणार, तडस यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीबाबत सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली। भाजपच्या दुसऱ्या यादीत सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपूरमधून उमेदवारी जाहीर। नंदुरबार अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघातून पुन्हा एकदा हिना गावित यांना भाजपकडून उमेदवारी। धुळ्यातून माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंना तर जळगावातून स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित। लोकसभा निवडणुकीसाठी पक्षानं तिसऱ्यांदा दिलेल्या संधीचं सोनं करून धुळ्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुभाष भामरेंची प्रतिक्रिया। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दिंडोरी या एसटी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर, तर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नावाचीही भिवंडीतून पुन्हा एकदा घोषणा। अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये विद्यमान खासदारांना कोणताही धक्का नाही। नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर हेच पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार, तर जालन्यातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना तिकीट। अशोक चव्हाण आमच्याकडे आले आहेत, मतदारसंघात त्यांची वेगळी ताकद। आता दोघं एकत्र आल्यानं विजय मोठा होईल। नांदेडमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया। पक्षानं 6व्यांदा माझ्यावर विश्वास ठेवला, निवडून देणं मतदारांच्या हाती, मात्र पुढच्या काळात पक्ष जे निर्णय घेईल ती जबाबदारी पार पाडू। जालन्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतीक्षा अखेर संपली। प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी, तर लातूरातून सुधाकर शिंगारेस पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर रिंगणार। माढा मतदारसंघातही भाजपनं पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच दिली उमेदवारी, तर सांगलीत भाजपच्या उमेदवारीसाठी प्रचंड चढावडा असतानाही संजय काका पाटील यांनाच लोकसभेची उमेदवारी घोषित। केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील नेतृत्वानं माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला। माझ्या विरोधात कुणीही उमेदवार असला तरी मी त्यांना चितपट करून विजय होऊन। सांगलीत भाजप लोकसभेचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना विश्वास। 25 ते 30 वर्षांनंतर कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली, यामागील षडयंत्र सर्वांना माहिती। खासदार धनंजय महाडिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका। लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा पूर्वीपासून, मात्र तब्येतीमुळे मागे पुढे करतोय। वैद्यकीय सल्ल्याशिवाय मी निवडणूक लढवू शकत नाही, एकनाथ खडसेंचं वक्तव्य।
विदर्भातील 10 पैकी 4 जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर। नागपुरातून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, अकोल्यातून अनुप धोत्रे आणि वर्ध्यातून आमदार सडस उमेदवार, तर 6 जागांवर अजूनही प्रतीक्षा कायम। महाविकास आघाडीकडून नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट तर दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढवणार। पत्रकार परिषदेत शरद पवारांची घोषणा। नाशिक जिल्ह्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे वॉर, त्यामुळे नाशिक आणि दिंडोरीची जागा मवियाकडे येतील। आम्हाला कोणताही नारा देण्याची गरज नाही, जनतेचा विश्वास आणि कौल आम्हालाच मिळेल, जयंत पाटलांना विश्वास। सांगली लोकसभेच्या जागेसाठी मातोश्रीवरून शब्द देण्यात आला। कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभेची निवडणूक लढवणार आणि जिंकणार, चंद्रहार पाटलांचा विश्वास। वंचित आणि रिपब्लिकन पक्षाने एकत्रित निवडणूक लढवावी, राजेंद्र गवईंचं वक्तव्य। युती झाल्यास वंचित 40 आणि रिपब्लिकन पक्ष 8 जागांवर लढायला तयार। शिवाय अमरावतीत सुजात आंबेडकरांना पाठिंबा देणार, राजेंद्र गवईंची भूमिका। अहमदनगर लोकसभेसाठी मराठा समाजाचे 600 पेक्षा अधिक उमेदवार उभे करणार, मराठा समन्वयक राम जरांगे यांची माहिती। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे समर्थक आक्रमक। बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांविरोधात लोकांच्या मनात खतखत, मी कोणताही निरोप न देता भूमिका जाहीर केली, तरी कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलं, विजय शिवतारेंचं वक्तव्य। शिवतारेंच्या वक्तव्याबाबत सुनील तटकरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। अजितदादांवर सातत्यानं टीका केल्यामुळे महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता, वाचाळवीरांना तात्काळ समज द्यावी, तटकरेंची मागणी। विजय शिवतारेंबाबत आम्ही यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, पण तरीही ऐकलं जात नसेल तर शिवतारेंना त्यांची अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही, अमोल मिटकरींची टीका। शिवतारे हे फक्त माध्यमात आव्हानं उभी करू शकतात, जनतेत नाही। शिवतारे यांना पुनश्च पराभवाच्या हार्दिक शुभेच्छा, सुरज चव्हाण यांचा शिवतारेंना टोला। विजय शिवतारे निवडणूक लढवणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत राहू, शिवतारेंची इच्छा असेल तर त्यांनी प्रहारवर त्यांना उभं करू, बच्चू कडूंची माहिती। विजय शिवतारेंना मुख्यमंत्री शिंदेंनी बैठकीसाठी बोलावलं, दुपारी वर्षाळ मुख्यमंत्री आणि शिवतारेंची बैठक। बारामतीतून लोकसभा लढवण्याची शिवतारेंकडून घोषणा। बारामती तालुक्याच्या दौऱ्यावेळी अजित पवारांच्या काटेवाडीत विजय शिवतारेंचं जल्लोषात स्वागत। पवारांचं श्रद्धास्थान असलेल्या कण्हेच्या मारुतीरायाचं शिवतारेंनी घेतलं दर्शन। बारामती लोकसभा मतदारसंघात शिवतारेंचा दौरा, त्याआधी शिवतारेंनी घेतलं जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन। आगामी निवडणुकीत खासदार करा, शिवतारेंचं खंडेरायाला साकडं। मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलेले 13 खासदार महायुतीचे उमेदवार असणार। मुंबईत झालेल्या खासदारांच्या बैठकीत खासदार संजय मंडलिक यांची माहिती। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मीच असेल, मंडलिक यांचा विश्वास। उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार, 2-3 जागांवर चर्चा सुरू। येत्या 3 ते 4 दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, शरद पवारांची माहिती। लवकरच महाविकास आघाडीचं जागावाटप होईल, 15 आणि 16 तारखेला पुन्हा बैठक होणार। प्रकाश आंबेडकरांच्या पत्रावर बैठकीत निर्णय घेतला जाईल, जयंत पाटलांची माहिती। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त चांदवडमध्ये आज सभा, शरद पवार संजय राऊतांच्या उपस्थितीत शेतकरी परिषद आणि सभा पार पडणार। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकऱ्यांचा कांदा रथ सहभागी होणार। शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी गेल्या 20 ते 25 दिवसांपासून हा रथ नाशिक जिल्ह्यात फिरतोय। आरएसएस आणि कट्टरपंथी धर्माधर्मात वाद आणि भांडणं लावतात। यात्रेदरम्यान राहुल गांधींचा आरएसएसवर जोरदार हल्लाबोल, तर अदानीसारख्या मुठभर उद्योगपतींच्या हाती देशाची संपत्ती जावी असे प्रयत्न चालवले जात आहेत, राहुल गांधींचा आरोप। देशातल्या प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला 1 लाख रुपये, सरकारी नोकरीत 50% आरक्षण, आशा सेविकांचं मानधन दुप्पट करणार, काँग्रेसची घोषणा। देशातल्या 22 उद्योगपतींकडे जितकी संपत्ती आहे तितकीच संपत्ती देशातील 70 कोटी जनतेची मिळून, भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींची टीका। नाशिकच्या मालेगावात राहुल गांधींनी महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचं टाळलं। जागतिक नेत्यांना महाराष्ट्रातील महापुरुषांचा विसर पडला असावा, ही निषेधाची बाब, मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणूक आयोगाविरोधात शरद पवारांची सर्वोच्च न्यायालयात याचिका।
इतिहास गद्दारांचा नाही तर लढणाऱ्यांचा लिहिला जातो. संजय राऊतांची शिंदेंवर टीका. आमची गॅरंटी आहे की मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. रोज मेळाव्याने उद्घाटन होत आहेत. राज्य सरकार घाबरलंय. जयंत पाटलांची सरकारवर टीका. सत्तेचा गैरवापर सुरू. महाराष्ट्रात संजय राऊतांनी लेखणीनं सरकारविरोधात लिहिलं म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. अनिल देशमुखांना देखील तुरुंगात टाकलं. शरद पवारांचा नाशिकच्या सभेतून सरकारवर हल्लाबोल. भाजपचं हिंदुत्व म्हणजे घर पेटवणार. त्यांना फक्त दंगली करायच्या आहेत, घरं उद्ध्वस्त करायची आहेत. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. उद्धव ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडले हे आश्चर्य. एकनाथ शिंदेंनी त्यांना बाहेर काढलं. दिवा विसताना फडफडतो तशी त्यांची अवस्था झाली आहे. रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. आम्ही कुठलाही दावा केला नाही, मात्र महायुतीमध्ये सन्मान मिळायला हवा. आम्ही खासदार हे अभियान राबवणार. बच्चू कडूंची माहिती. आम्ही तुमच्या इतकं मोठं होऊ शकत नाही. एका मतदारसंघापुरतं मर्यादित असलो तरी आमची गरज पडते. बच्चू कडूंचं दरेकरांना प्रत्युत्तर. आम्ही एनडीएचे घटक आहोत आणि राहणार. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो याकडे आमचं लक्ष. प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यावर रवी राणांची प्रतिक्रिया. भाजपला उमेदवार मिळत नाही म्हणून ते पक्ष फोडतात. अजित पवारांनी 25 वर्ष काय केलं? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. काँग्रेसचे कितीही नेते पक्ष सोडत असले तरी पक्षाला काहीही फरक पडत नाही. इंदिरा गांधींच्या काळातही अशीच अवस्था झाली होती. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. ठाणे शहर भाजप आमदार संजय केळकरांची शिंदे गटावर नाराजी. युतीचा धर्म पाळला पाहिजे असं म्हणायचं आणि प्रत्यक्षात दुसरंच करायचं हे योग्य नाही. केळकरांचं मत. आपल्यासोबत आलेल्या सर्वांना पुन्हा निवडून आणणार. कुणी निवडून आलं नाही तर राजीनामा देईन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. आता राजीनामा सोडा. आधी निवडून आलेल्या खासदारांना उमेदवारी तरी मिळवून द्या. अनिल परवांचा मुख्यमंत्र्यांना टोला. आमदार निलेश लंके आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता. सुजय विखेंविरोधात लंकेंना तिकीट मिळण्याची शक्यता. नांदेड जिल्हा काँग्रेसला आणखी एक धक्का. नायगाव मतदारसंघातल्या मारुतराव कवळे गुरुजी यांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजेश पवार आणि अमर राजूरकरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. राज ठाकरेंचा फोन आला पण त्यांच्याशी बोललो नाही, कारण त्यांच्याशी खोटं बोलता येणार नाही. वसंत मोरेंचं राजीनाम्यानंतर वक्तव्य. राज ठाकरेंचा मुंबई उत्तर पश्चिम दौरा रद्द. सलग दुसऱ्या दिवशीचे मतदारसंघातले दौरे रद्द. मनसे महायुतीत सहभागी होणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा. उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर. गुहागरमध्ये ठाकरेंची जाहीर सभा. जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साधणार नागरिकांशी संवाद. अनंत गीतेंकडून सभास्थळाची पाहणी. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. कुणबी प्रमाणपत्र नोंदणीची माहिती गोळा करण्यासाठी समिती गठीत केली होती. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर. नवतंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या मराठी भाषा धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलणार. स्थानकांची नावं बदलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नामांतरावरून राजकारण. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू. अरविंद सावंतांची टीका. अहमदनगर शहर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. केंद्राच्या मान्यतेनंतर जिल्हा, तालुका आणि मनपा नामांतर कार्यवाही होणार. नामांतराचं अहमदनगर शहरात स्वागत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाचं शहराचं नाव झाल्यानं जिल्ह्यातील नेत्यांनी समाधान व्यक्त केलं. निवडणुकांमुळे मंत्रिमंडळानं नामांतराचा निर्णय घेतला, पण आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. तातडीनं अंमलबजावणी व्हावी. जयंत पाटलांची मागणी. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात बैठकीत मंजुरी दिल्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी सरकारचे आभार मानले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अहमदनगरचं नामांतर केलं, पण या निर्णयाचं स्वागत. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. पाणी टंचाईबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. मराठवाड्यातील टंचाई स्थिती दूर करण्यासाठी प्रशासनानं स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांचा सक्रिय सहभाग घ्यावा. राज्य शासनानं जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती आणि उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे नीलम गोरेंचे निर्देश. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक आणि विशेष सहाय्य विभागानं विकसित केलेल्या अद्ययावत संकेतस्थळाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात बंद दाराआड बैठक. ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीनं गोळा केलेले पुरावे समीर वानखेडेंविरोधात वापरले जाऊ शकत नाहीत. दिल्ली हायकोर्टाचं निकालात महत्त्वपूर्ण निरीक्षण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 15 ते 17 मार्च दरम्यान नागपुरात.
या सभेत यंदा 1529 प्रतिनिधी सहभागी होतील. RSSचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची माहिती. संघाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत राम मंदिरात संदर्भातील प्रस्ताव येणार. प्रस्तावात राम मंदिरानंतर देशातील अशाच धार्मिक स्थळांबाबत संघाची भविष्यातील दिशा कळेल. सुनील आंबेकरांचं सूचक विधान. मुंबईतील फुटपाथवर वाहनं चढू नयेत म्हणून लावण्यात आलेले लोखंडी खांब ठरवतायत व्हीलचेअरसाठी अडथळा. याबाबत MSRDCनं आजवर काय केलं, हायकोर्टाचा सवाल. पोलीस कोठडीतील आरोपींचा आत्मसन्मान जपा, त्यांना विवस्त्र करू नका. पोलीस महासंचालकांचे सर्व पोलीस ठाण्यांकरता आदेश जारी. अपरात्री एकट्या महिलेच्या घराचा दार ठोठावणं अयोग्य, हायकोर्टाचं निरीक्षण. CISFच्या जवानाच्या याचिकेत कोर्टाचे खडे बोल. 26 एकराच्या अल्पवयीन पीडितेला दिलेल्या आश्वासनाची अखेर पूर्तता. देविका रोटवानला मुंबईत मिळणार हक्काचं घर. अत्यल्प गटातून SRA किंवा म्हाडाचं घर देण्याचं राज्य सरकारकडून मान्य. SBIनं निवडणूक रोख्यासंदर्भातली माहिती निवडणूक आयोगाला दिली. मात्र निवडणूक रोखे प्रकरणात SBIची प्रतिमा मलिन झाल्यानं चेअरमन दिनेश खारा यांनी राजीनामा द्यावा. बँक एम्प्लॉईज फेडरेशनची मागणी. ग्रामीण भागात 23,000 किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तर राज्यात 30,000 किलोमीटरचे रस्ते बांधणार. गिरीश महाजन यांची माहिती. डोंबिवली शहरात 27 रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणासाठी 335 कोटींचा निधी मंजूर. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते कोच देखभाल सुविधा म्हणजेच पिटलाईनचं उद्घाटन. 4 वर्षात झालेल्या पिटलाईनमुळे रेल्वे गाड्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि मेंटेनन्सचं काम सुरू. ठाण्यातील महिलांना आजपासून अर्ध्या तिकिटात बस प्रवास करता येणार. तर 60 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास. ठाणे पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद. ठाण्याच्या यशोधनगर नाका परिसरात टेम्पो बस स्टॉपवर आदळल्यानं बस स्टॉप पडला. घटनेत कोणालाही दुखापत नाही. मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी 24 गावांना महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळाला. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्य सरकारची मंजुरी. उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर मंगळवेढा जल्लोष. 24 गावातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दामाजी पंतांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पेढे वाटले. ABP माझाच्या बातमीला यश. केवळ 6,500 मानधनावर 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस पाटलांच्या वेतनात वाढ. तब्बल 40,000 पोलीस पाटलांचं मानधन दुपटीनं वाढलं. जालन्यात गोपीनाथ मुंडेंच्या फोटोंची विटंबना केल्याची घटना. या प्रकरणी अज्ञाताविरोधात अंबड पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल. SID प्रमुख पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निवडीला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध. कर्णिक यांची वादग्रस्त कारकीर्द असल्याचा आरोप. विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्तींमार्फत तपास करण्याची मागणी. नांदेड काँग्रेस कार्यालयाच्या नूतनीकरणाचे 20 लाख रुपये थकल्याचा आरोप. पैसे नाहीतर आत्मदहन करावं लागेल. कंत्राटदार राजेश बेंबरे यांचा फेसबुक पोस्टद्वारे इशारा. अहमदनगरच्या दांगपेठेमधील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांना अटक. भास्कर मोरे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घाला. कन्नड रक्षण समितीची कर्नाटक सीमा आणि नदी आयोगाच्या अध्यक्षांकडे हास्यास्पद मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक लढणार. राष्ट्रवादी काँग्रेसची अरुणाचल विधानसभेची यादी जाहीर. दादरा नगर हवेलीतून भाजपची कलाबेन डेलकरांना उमेदवारी. उद्धव ठाकरेंना धक्का तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनाही तिकीट. लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी घेतली भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांची भेट. इंडियासोबत असल्याची दिली माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.